मी तुमच्यासाठी आज न्यूजपेपरचे हॅक्स घेऊन आलेली आहे। या व्हिडिओमध्ये न्यूजपेपरचा रियूज कसा करायचा आहे हे मी सांगितलेलं आहे। जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुम्ही कधीही तुमचे न्यूजपेपर रद्दीला देणार नाही आहोत। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपण लांबचा प्रवास करताना बरोबर ती जेवण घेऊन जातो आणि जेवण करत असताना काहीतरी आपल्या अंगावरती सांडतं आणि मग आपला ड्रेस किंवा सीट घाण होऊ शकतं। तर अशा वेळेस तुम्ही खाली न्यूजपेपर हातरायचा आणि त्याच्यावरती जेवण ठेवायचं। जर काही जेवण वगैरे सांडलं तर ते न्यूजपेपरवरती सांडेल आणि आपला ड्रेस घाण होणार नाही आणि सीटही घाण होणार नाही। जरी झालं तर ते आपण न्यूजपेपरनं पुसून टाकू शकतो। त्याचबरोबर प्रवासामध्ये लहान मुलं किंवा आपली सुद्धा उलटी होते तर मग अशा वेळेस तुम्ही न्यूजपेपर ते पुसण्यासाठी वापर करू शकता, कारण की न्यूजपेपर ते पटकन सोक करतं। भाज्या निवडून झाल्यावरती भाज्यांचा जो पण काही ओला कचरा राहतो तो तुम्ही न्यूजपेपरमध्ये रॅप करून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बांधून ठेवा। मी जेव्हा 10 ते 12 दिवसासाठी बाहेरगावी जाते आणि माझ्याकडे जर अशा प्रकारे ओला कचरा साचलेला असेल तर त्याला मी न्यूजपेपरमध्ये गुंडाळून अशाच प्रकारे प्लास्टिक पिशवीमध्ये बांधून ठेवते। याने काय होतं, भाजीतील जे पाण्याचं प्रमाण आहे तो न्यूजपेपर सोकून घेतो आणि प्लास्टिक पिशवीमध्ये बांधून ठेवल्यामुळे जर त्याच्यामध्ये किडे वगैरे जरी झाले तर ते प्लास्टिक पिशवीमधून बाहेर येत नाहीत आणि आपलं डस्टबिनही घाण होत नाही। तर रिटर्न घरी आल्यानंतर तो कचरा तुम्ही पुन्हा कचरा गाडी आल्यानंतर त्याच्यामध्ये टाकू शकता। तर आता आपण न्यूजपेपरचा ऑर्गनायझर बॉक्स बनवणार आहोत। तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। तर इथे मी एक न्यूजपेपर पूर्ण घेतलेला आहे आणि त्याच्या दोन्ही साईड सेंटरमधून फोल्ड करायचे आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात, ज्या प्रकारे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याच प्रकारे इथे फोल्ड करायचं आहे। त्यानंतर न्यूजपेपरचा जो राहिलेला खालचा भाग आहे त्याला 1/4 मध्ये 2 वेळा आपण फोल्ड करणार आहोत। त्यानंतर न्यूजपेपर पलटा आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण त्याला सेंटरपर्यंत फोल्ड करून घेणार आहोत। व्यवस्थित फोल्ड करायचा आहे। जो आता न्यूजपेपरचा जो राहिलेला भाग आहे त्याला सुद्धा आपण 1/4 मध्ये 2 वेळा फोल्ड करायचा आहे। परंतु दुसऱ्यांदा वेळा आपण जेव्हा फोल्ड करणार आहोत तर जो आधीचा आपण फोल्ड केलेला न्यूजपेपरचा भाग आहे त्याच्या आतमध्ये त्याला फोल्ड करायचा आहे, म्हणजे व्यवस्थित ते लॉक होऊन जाईल। आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे परत एकदा आपण इथे न्यूजपेपरचं फोल्ड करणार आहोत आणि नंतर त्याला ओपन करायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला व्यवस्थित फोल्ड करून इथे आपण एक चिकटपट्टी चिटकवून घेणार आहोत, म्हणजे ते व्यवस्थित लॉक होऊन जाईल। तर इथे आपला न्यूजपेपर ऑर्गनायझर बॉक्स तयार आहे। तुम्ही बघू शकताय, तुम्हाला ज्या साईजमध्ये हवा आहे त्या साईजमध्ये तुम्ही न्यूजपेपर ऑर्गनायझर बॉक्स बनवू शकता। इथे मी 2 साईजमध्ये बनवलेले आहेत, एक लहान आणि एक मोठा। तुम्हाला सुद्धा ज्या साईजमध्ये बनवायचे आहे त्या साईजमध्ये तुम्ही बनवू शकता। तर इथे आता आपण न्यूजपेपरची बॅग बनवणार आहोत। तर मी इथे एक पूर्णपणे न्यूजपेपर घेतलेला आहे, त्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित फोल्ड करा आणि इथे आपण चिकटपट्टीने व्यवस्थित चिपकवून घेणार आहोत। जर तुमच्याकडे फेविकॉल असेल किंवा ग्लू असेल तर त्याच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही चिटकवू शकता। तर अशा प्रकारे न्यूजपेपरची बॅग किंवा न्यूजपेपर ऑर्गनायझर बॉक्स हे तुम्ही मुलांकडून उन्हाळ्यामध्ये एक क्रिएटिव्हिटी म्हणून करून घेऊ शकता, म्हणजे मुलं टीव्हीपासून किंवा मोबाईलपासून आपण थोड्या वेळासाठी तरी दूर ठेवू शकतो। तर व्हिडिओमध्ये ज्या प्रकारे दाखवलेला आहे त्याच प्रकारे तुम्हाला सुद्धा इथे न्यूजपेपरचा फोल्ड करायचा आहे। तर तुम्ही ते बघू शकताय, मी व्यवस्थित सेंटर बघून इथे न्यूजपेपर फोल्ड करत आहे। याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा करायचं आहे। त्यानंतर इथे आपण परत चिकटपट्टी चिटकवून घेणार आहोत। तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकताय, व्यवस्थित चिकटपट्टी चिपकवल्यानंतर तुम्ही ज्या प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्याच प्रकारे इथे फोल्ड करून घ्यायचं आहे। प्रत्येकाच्या घरी चिकटपट्टी असते म्हणून इथे मी चिकटपट्टीचाच वापर करून दाखवत आहे, पण तुम्ही याच्या जागी ग्लूचा सुद्धा वापर करू शकता। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित बॅगची फोल्ड करायचा आहे, म्हणजे आपला बॅग व्यवस्थित सेट होऊन जाईल। तर तुम्ही बघू शकताय, तर इथे आपला न्यूजपेपरचा बॅग सुद्धा तयार आहे। तर चला बघूया आपण याचा वापर कुठे करायचा आहे। तर
जर तुमच्याकडे ज्वेलरी ऑर्गनायझर बॉक्स नसतील तर तुम्ही अशा प्रकारे न्यूजपेपरचे ऑर्गनायझर बॉक्स वापरू शकता. तर तुम्ही ते बघू शकताय, मी या बॉक्समध्ये कानातलेच आपले इयरिंग्स वगैरे किंवा क्लचर वगैरे ठेवलेले आहेत. त्याच प्रकारे आपण न्यूजपेपरच्या बॅगचा सुद्धा वापर करू शकतो. तर इथे तुम्ही तुमच्या सोयीनुसार न्यूजपेपर बॅगचा आणि न्यूजपेपर ऑर्गनायझर बॉक्सचा वापर करू शकता. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर तुमच्याकडे काचेच्या वस्तू असतील, जसं की टी टेबल असेल, आपल्या घराच्या खिडक्या असतील, यासुद्धा तुम्ही न्यूजपेपरने साफ करू शकता. खूप छान प्रकारे न्यूजपेपरनं आपल्या खिडक्या साफ होतात. जर तुमच्या फ्रीजचा वास येत असेल तर यासाठी आपण एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये बेकिंग सोडा टाकायचा आहे. हे व्यवस्थित तुम्ही मिश्रण मिक्स करा. मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही जो आपला न्यूजपेपर आहे तो डीप करा. व्यवस्थित डीप केला की त्याला तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा 3 ते 4 तास. तुमच्या फ्रीजमधला वास हा निघून जाईल. जर तुमच्याकडे बँगल ऑर्गनायझर बॉक्स नसतील तर आपण बँगल्स कशा ऑर्गनाइज करायच्या याविषयी मी काही न्यूजपेपरचा आज हॅक सांगणार आहे. तर अशा प्रकारे न्यूजपेपरचे तुम्हाला रोल करायचे आहेत. ज्या साईजच्या तुमच्या बांगड्या आहेत त्या साईजमध्ये तुम्हाला न्यूजपेपरचा इथे रोल करून घ्यायचा आहे. त्याला व्यवस्थित दोन्ही बाजूनी चिकटपट्टीने चिटकवा. तर इथे आपला न्यूजपेपरचा रोल तयार आहे. याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित बांगड्या सेट करा आणि जे आपले कपड्याचे बॉक्स मिळतात तुम्ही त्याच्यामध्ये या बांगड्या ऑर्गनाइज करू शकता. हे न्यूजपेपरचे हॅक्स तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.